हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा 17वा दिवस आपल्या 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंजमधला. आज सकाळीच घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि आज स्वयंपाकाला सुट्टीच होती. सुट्टी म्हणजे आज साबुदाण्याची खिचडी बनवायची होती, कारण की दक्षच्या बाबांना आज उपवास असतो रविवारचा. मग त्यामुळे त्यांचा उपवास होता. मग खिचडी बनवली आणि रोजची घरातली कामं सगळी आवरून घेतली. आणि त्यानंतर रात्रीतून दक्षची तब्येत खूप जास्त खराब झाली होती. त्याला चढउतारीचा ताप येत होता. त्याच्यामुळेच तो इथे आराम करत होता. त्याची मैत्रीणसुद्धा आली होती. थोडा वेळ त्या दोघांनी गप्पा मारल्या. इथं त्यांचं खूप सिरियस कन्व्हर्सेशन चालू होतं, की आजारी असल्यावर जास्त पाणी प्यायचं आणि फॅन बंद करायचा. ती आल्याच्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटलं आणि ते मग दोघं खेळायला लागले. कधी-कधी लेकरांची तब्येत खराब असल्यावर काहीच करायला सुचत नाही. त्यांच्याजवळच बसून असते. त्यामुळे आज रेकॉर्ड करायला काही जास्त जमलं नाही. त्यानंतर संध्याकाळची चहा-पाणी केली. दक्षूला बरं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला दूध आणि थोडेसे काजू बदाम दिले खाण्यासाठी. त्याने ते काही खाल्ले नाही, बरं वाटत नव्हतं त्यामुळं. त्यानंतर उद्या होळी, सोमवारचा दिवस होता, त्यामुळं खरेदी करण्यासाठी बाहेर निघालो. इथं जी बेन 10ची पिचकारी दिसते ना, साहेबांना तीच घ्यायची होती. त्याचाच आग्रह चालला होता. मग त्याला घेऊन दिली, कारण की याच्या अगोदर त्याला कधी पिचकारी घेऊन दिलीच नाही. नंतर घरी आल्याच्यानंतर तो अशी काहीची पिचकारी खेळत होता. आता 2 दिवस सारखं हेच दिसणार आहे, पिचकारी आणि होळीची तयारी. त्यानंतर दक्षूला बरं वाटत नव्हतं, पण रात्रीतून माझी पण तब्येत खराब झाली. टॅब्लेट्स आणल्या. रात्रीच्या जेवणाचा मेनू असा काहीसा होता. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत